या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते ती पाहूया। तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा रखडलेलाच आहे। भूसंपादन करण्यासाठी स्थानिक आणि पुजारी यांना नोटीस दिल्यानंतर 20 दिवस उलटले तरी देखील प्रशासन बैठक घेत नाहीये। त्यामुळे आराखड्याबाबतचं काम रखडलेलं आहे। राज्य सरकारने निधी मंजूर करत तत्काळ आराखडा मंजूर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। आराखड्याला विरोध पाहता प्रशासन मंदिर परिसरात भूसंपादन प्रक्रिया राबवत असून याला देखील नागरिक आणि पुजाऱ्यांचा विरोध आहे। प्रशासनाने नोटीस दिल्यानंतर बैठक आयोजित करण्यात आली आणि तत्काळ आराखडा मंजूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या। तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा अजूनही रखडलेलाच आहे। 20 दिवस झाले तरी देखील बैठकीचं आयोजन काही करण्यात आलेलं नाही आणि निधी मंजूर करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत। मात्र तरी देखील पुढे काहीच हालचाली नाहीत आणि तत्काळ आराखडा मंजूर करण्याच्या आता सूचना देण्यात आल्या। 20 दिवस झाले तरी देखील अजून बैठकीचं काही आयोजन करण्यात आलेलं नाही। त्यामुळे निधी मंजूर करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत। मात्र तरी देखील कोणतीही हालचाल पुढे नाही आणि तत्काळ आराखडा मंजूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या। तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा अद्यापही रखडलेलाच आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत जोडले गेलेत। बालाजी, काय आहे हे संपूर्ण प्रकरण? श्वेता, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराचा विकास व्हावा यासाठी, आणि हा विकास म्हणजे शिर्डी साईबाबा असेल किंवा बालाजीचं मंदिर असेल तिरुपतीचं, त्याच्या धर्तीवरती विकास व्हावा याच्यासाठी विकास आराखडा मंजूर केला। 1100 कोटी रुपयाच्या जवळपास जो आहे तो निधी राज्य सरकारने याला मंजूर केलेला आहे। कॅबिनेटच्या बैठकीत हा विशेष निधी मंजूर करण्यात आलेला आहे। विशेषतः अर्थमंत्री अजित पवार यांनी याच्या संदर्भात वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत आणि कलेक्टरांना सूचना देखील केल्या आहेत। आम्ही निधी मंजूर केला आहे। इतर जिल्ह्याचे देवस्थानाचे आराखडे आलेत, मात्र तुळजापूरचा विकास आराखडा जो आहे तो रडलेला आहे। इथं मंडपाचा प्रवेशद्वाराचा वाद असेल तो वाद याला पुजारी आणि स्थानिक नागरिकांना विरोध केला, त्यानंतर आंदोलनही केली होती। आता 77 लोकांना जे आहे ते भूसंपादन करण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आणि त्या नोटिसांचं उत्तर जे आहे ते लेखी स्वरूपात घेतलं जात आहे। मात्र याला देखील पुजारी असतील स्थानिक असतील विरोध करतायत। आपल्यासोबत पुजारी आणि स्थानिक आहेत, त्यांना विचारूया आपण। मला सांगा भाऊ, नेमका तुमचा या गोष्टीला कुठला विरोध आहे सगळ्याच्या? जे 1100 कोटीचा जे निधी येणार आहे तुळजापूर शहर विकासाचा, विकास झाला पाहिजे। आणि माझ्या मते की बाबा ज्यांच्या जागा वगैरे जाणार करणार आहेत अशा लोकांनाही थोडंसं मोठं मन करावं आणि शासनानं सुद्धा ज्यांच्या जागा चाललेल्या आहेत मग त्यांना मंदिरामध्ये नोकरी असेल किंवा त्यांना योग्य ठिकाणी त्यांचं व्यवस्थित म्हणजे त्यांना जागा देणं किंवा नोकऱ्या देणं किंवा त्यांना दुकानदारी अशा जर गोष्टी केल्या घेतल्या तर हे जागा मालक सुद्धा तयार होतील आणि हे झाल्यानंतर तुळजापूर शहराचा अतिशय चांगला आणि मोठा आणि मंदिराचा सुद्धा विकास होणं काही अवघड नाही। तर फक्त शासनानं याच्यामध्ये थोडीशी भूमिका योग्य घ्यावी। मला सांगा, तुम्ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, मागणी केलेली आहे, मोबदला असेल किंवा याला विरोध असेल, दर्शन मंडप असेल, काय आता तुमची नेमकी भूमिका? प्रशासन लेखी उत्तर घेऊन नोटिसा देऊन मांडून घेते, आपला विरोध कायम आहे का? काय तुमची भूमिका असणार? सर्वप्रथम मी आपल्या न्यूजचं स्वागत करतो। आमची मागणी जी आहे हे तुळजापूर शहराचा विकास झाला पाहिजे, मंदिराचा। बालाजी, तुमचा आवाज पोहोचत नाहीये, मात्र आता तिकडच्या पुजाऱ्यांची सुद्धा आणि भाविकांची सुद्धा हीच मागणी आहे, अपेक्षा आहे की इतका मोठा निधी दिलेला असताना सुद्धा मंदिराचा विकास व्हावा इतर काही प्रसिद्ध मंदिरांच्या धर्तीवर।